लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून एका तरुणाला चोरचोर म्हणून चिडवल्यानं तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवरील पानमळा वसाहत येथे घडली। तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली। मयत मुलाच्या घरच्यांनी पर्वती पोलिसांकडे तगादा लावल्यानंतर 3 महिन्यांनी 4 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। मात्र अद्याप कोणालाही अटक नाही। करण जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी कार्तिक हुलवाळ, निमेश महाडिक, अक्षय उभे, प्रकाश माने यांच्यावर IPC 306 नुसार गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी करणची आई नंदा जाधव यांनी गुरुवारी दिनांक 30 मे रोजी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रकाश माने आणि करण यांच्यात आर्थिक व्यवहार होते। करण याने प्रकाश याच्याकडून पैसे घेऊन उभे याला दिले, मात्र त्यानं पैसे परत केले नाही। यामध्ये इतर आरोपी सामील होते। उभे पैसे देत नसल्यानं करण याने त्याची दुचाकी ठेवून घेतली। दरम्यान प्रकाश यानं करणकडून दुचाकी घेऊन गेला। त्यानंतर करण यानं सांगितलेल्या ठिकाणी गाडी लावून चावी करणकडे दिली, मात्र त्या ठिकाणी गाडी आढळून आली नाही। करणने चौकशी केली असता माने यानं गाडी परत केल्याचं सांगितलं। त्यानंतर उभे यानंच गाडी नेल्याचं समोर आलं। त्यामुळे संतापलेला माने यानं करण याला चोरचोर म्हणून चिडवण्यास सुरुवात केली। त्यानंतर इतर आरोपी देखील करणला चिडवू लागले। त्यामुळे मानसिक त्रास होऊ लागल्यानं करण यानं घराबाहेर जाणं बंद केलं। तो सतत तणावात होता। याच तणावातून करण याने 15 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।